नमस्कार. आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. जानेवारी महिना आहे, थंडीचे दिवस पण आहेत आणि जानेवारी महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांत म्हणलं की तिळाचे पदार्थ आलेच. तर आज आपण बघणार आहोत तिळाच्या मऊ खुसखुशीत खुटखुटीत अशा वड्या. आऊची रेसिपी, आजीची रेसिपी. चला तर बघूया तिळाच्या वड्या कशा करायच्या. आता आपण रेसिपीला सुरुवात करतोय. मी गॅसवर कढई तापत ठेवली, गॅस चालू केलाय. यामध्ये आपण घालणार आहोत 1 वाटी तीळ. हे मी मोजून घेतलेले आहेत. वजनी प्रमाण ह्याचं 125 ग्रॅम आहे. तुम्हाला कुठली हवी ती वाटी घ्या. शक्यतो आपला जो किचन वेइंग मशीन असतं, फार काही महाग नसतं, 400-500 रुपयाला मिळतं. आपल्या सगळ्याच गोष्टीत आपल्याला वजन करून घेणं जास्त सोयीचं पडतं आणि रेसिपी परफेक्ट होते. माझ्याकडे आहे, मी थोड्या वेळात दाखवते तुम्हाला कसं असतं ते. आता हे मी 125 ग्रॅम तीळ घेतलेले आहेत. गावरान तीळ घ्यायचे, त्याला चव चांगली असते. दिसताना थोडेसे असे वेगळा रंग दिसतो. तुम्हाला हवं तर तुम्ही पॉलिशवाले तीळ पण घेऊ शकता. तीळ भाजताना नेहमी बारीक म्हणजे मीडियम नाही, मीडियम पेक्षा म्हणजे लो फ्लेमवर भाजायचे. कारण तीळ तसे पटकन भाजले जातात आणि तीळ भाजले जायला लागले की ते उडतात. म्हणून लो फ्लेमवर 5 ते 7 मिनिटं भाजले की ते छान भाजले जातात. थंडीच्या दिवसात तीळ का खायचे तर तिळामुळं आपली स्किन चांगली होती. स्किनला पोषण मिळतं, केसांना पोषण मिळतं, केस चांगले होतात. जॉईंट जर वाजत असतील तुमचे की चालताना कटकट आवाज येतोय तर तो कमी होतो. का तर आपल्या सगळ्या जॉईंट्सना वंगण मिळतं. म्हणून थंडीच्या दिवसात तिळाचे सगळे पदार्थ खातात. हे पहा, भाजायला सुरुवात केल्यापासून सलग 5 मिनिटं असं हलवत मी हे तीळ भाजलेले आहेत. किंचित रंग बदलायला लागलेला आहे. फार अगदी ते काळपट होईपर्यंत भाजायचे नाही. चटचट आवाज यायला लागला आणि तीळ असा फुगला छान की तो भाजलाय असं आपण समजायचं. व्यवस्थित भाजून घ्यायचे. आता मी गॅस बंद करते आणि हे तीळ एका ताटामध्ये काढून ठेवणार आहे गार होण्यासाठी. फार वेळ लागत नाही. ताटात जर व्यवस्थित पसरून ठेवले तर एक 10 मिनिटात हे तीळ गार होतील. त्यानंतर आपण हे मिक्सरमधनं काढणार आहोत. मी आता हे ताटात ओतून ठेवते म्हणजे गार होतील. असे व्यवस्थित पसरून ठेवायचे म्हणजे एक 10 मिनिटात हे तीळ गार होतील. हे पहा, हे असं छोटं वेइंग मशीन आहे. हे तुम्हाला ऑनलाईन मिळेल, ऑफलाईन सुद्धा. डीमार्ट मध्ये सुद्धा हे अवेलेबल आहे. तुम्हाला कुठनंही तुम्ही घेऊ शकता. हे फार काही किंमत नसते ह्याची, म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्ट वजनी आणि परफेक्ट प्रमाणात करता येते. आता मी तुम्हाला दाखवते ह्याच्यावर. हे मी 125 ग्रॅम तीळ घेतले. आता हे तीळ आपण मगाशी भाजलेले व्यवस्थित गार झाले. हे 120 ग्रॅम आहे आणि वाटीने जर मोजले तर हे ह्या वाटीने मोजले मी तर हे 1 वाटी तीळ हे आहेत. हे असे छान असे भरलेली ही 1 वाटी हे तीळ आहेत. तर म्हणून तुम्ही जर ह्या वाटीने जरी मोजून घेतलं तरी चालू शकतं, पण शक्यतो वजनी, मी सांगताना तुम्हाला वजनी प्रमाण सांगते म्हणजे मग चुकणारच नाही. आता हे तीळ गार झालेले आहेत. आपण मिक्सरमधनं भरड करून घेणार आहोत. हे पहा, ही अशी मी तिळाची भरड करून घेतली. 1 वाटी आपण तीळ घेतले होते ते आपण भाजून गार करून त्याची भरड करून घेतली. आता ह्यामध्ये मी 1 वाटी दाण्याचं कूट घेतले. दाणे व्यवस्थित भाजून सोलून त्याचं कूट करून घ्यायचं. हे 1 वाटी दाण्याचं कूट असं जर म्हणलं तर हे 75 ग्रॅम होत आहे. आता ह्यामध्ये मी 1 चमचा जायफळ आणि वेलचीची पूड घालणार आहे.
ही ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर घाला, नाही घातली तरी चालेल तुमच्या आवडीनुसार. हे आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही नुसतं तिळाचं कूट वापरलं तरी चालेल, पण तीळ थोडेसे कडवट तुरट अशी त्याची चव असते, तर ते बॅलन्स होण्यासाठी म्हणून आपण त्यामध्ये दाण्याचं कूट घालतो. आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले, थोडंसं बाजूला ठेवते आणि आपण थोडीशी पूर्वतयारी करणार आहोत. हे पहा, आता पुढची प्रोसिजर सुरू करण्यापूर्वी आपण थोडीशी पूर्वतयारी करणार आहोत. हा मी पोळपाट घेतलेला आहे. तुम्ही लाकडी समजा तुमच्याकडे काही असेल तर त्याच्यावर घेऊ शकता. याला थोडंसं तूप लावायचंय. पोळपाट आणि लाटणं दोन्हीलाही तूप लावून ग्रीसिंग करून घ्यायचे. हे आधीच करून ठेवायचं, कारण नंतर एकदा आपण त्याच्यावर मिश्रण ओतायचं म्हणलं की मध्ये मग गडबड होती जरा, म्हणून हे आपण आधीच तयारी करून ठेवणार आहे. लाटण्याला पण ते तूप लावलं, पोळपाटाला पण तूप लावलं. हे मी आता सध्या थोडा वेळ बाजूला ठेवते, नंतर आपण परत इथे घेऊया. आता आपण पुढची प्रोसेस सुरू करूया. त्यासाठी आपण इथे 2 चमचे तूप घेणार आहोत. असं छान कढईने असं घालायचं, म्हणजे मग कढईला सगळं लागतं आणि मिश्रण कढईला चिकटत नाही. आता हे तूप गरम झालंय. आता आपण हे दाण्याचं कूट आणि तिळाचं कूट असं दोन्ही मिळून 200 ग्रॅम झालं आपलं. तर मी गूळ पण 200 ग्रॅम घेतलाय वजनी, आणि वाटीनी म्हणलं तर ज्या वाटीनी हे मोजून आपण घेतलं त्याच वाटीनी आपण गूळ घेतलाय. तर 200 ग्रॅम मी वजनाने मोजून घेतलाय आणि दाबून भरलाय. म्हणजे तुम्ही जर वाटीच्या प्रमाणाने करणार असाल तर गूळ अगदी बारीक चिरायचा आणि दाबून भरायचा, म्हणजे जेवढे तीळ असतील तेवढाच गूळ असं त्याचं प्रमाण होईल. आता मी हा गूळ ह्यामध्ये घालते. बारीक चिरून घेतलाय. सुरुवातीला थोडा वेळ कढई मी गरम होण्यापुरती गॅस मोठा ठेवलाय आणि मग नंतर मी बारीक गॅसवर करणार आहे, कारण गुळाचा पाक पटकन तयार होतो. तर तो बारीक गॅसवरच करायचा, म्हणजे अंगावर पण उडत नाही आणि सगळे थोडेफार काही खडे त्यात राहिले असतील तर ते व्यवस्थित विरघळतात. यामध्ये मी फक्त 2 चमचे, म्हणजे अगदी हा पाव कपालाही थोडासा कमी, असं फक्त 2 चमचे पाणी घालणार आहे, म्हणजे पाक पटकन तयार होतो. गूळ आपला नेहमीचाच घेतलेला आहे, चिक्कीचा गूळ घेतला नाहीये. साधारणपणे 5 मिनिट हा गूळ विरघळायला लागतात. मी माझ्या चॅनलवर जे काही तुम्हाला रेसिपीचे व्हिडिओ दाखवते ते जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. गूळ हळूहळू विरघळायला लागलेला आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि सतत हलवत राहायचंय, म्हणजे मग तो गूळ व्यवस्थित विरघळतो. नाहीतर मग कढईचा असा घट्ट पाक तयार होतो आणि जे खडे असतील ते तसेच राहतात. तसं नकोय आपल्याला. आपले जे पारंपरिक पदार्थ आहेत की नाही
तर थंडीच्या दिवसात आपण जे जे पारंपरिक पदार्थ करतो त्या प्रत्येक ह्याच्यात तीळ वापरलेले आहेत. म्हणजे भोगीच्या दिवशी आपण तीळ लावून भाकरी करतो, तिळाची कढीपत्ता घालून चटणी करतो, किंवा त्या दिवशी ज्या भाज्या असतात त्या दिवशीच्या भाज्यांमध्ये पण आपल्याकडे तीळ वापरायची पद्धत आहे. भोगीच्या दिवशी आणि संक्रांतीच्या दिवशी स्नेहन म्हणून तीळ वाटून त्याचं उटणं अंगाला लावायची सुद्धा आपल्याकडे पद्धत आहे. ती एवढ्यासाठी की तिळामुळं आपली स्किन छान होते. हे पहा, आता हा पाक तयार व्हायला लागलेला आहे. गूळ सगळा विरघळलेला आहे. गॅसवर कढई ठेवून गूळ घातल्यापासून 2 मिनिटं झालेली आहेत. अजून 2 मिनिटं आपण हे करणार आहोत. असा फेस यायला लागलाय बघा. अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे मग माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि नवीन नवीन पदार्थ करायला मिळतील. आणि शेअर करायला पण विसरू नका. हे पहा, आता ह्याला छान असा फेस आला ना की हा पाक नाही म्हणता येणार, गूळ सगळा विरघळलाय. पाक आपल्याला करायचाच नाही, गूळ हा सगळा विरघळलाय. आता हे जे शेंगदाण्याचं आणि तिळाचं कूट होतं ते मी सगळं ह्यामध्ये घालणार आहे. अगदी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट जमेल अशी ही रेसिपी आहे. चुकायचे चान्सेसच नाहीत, कारण आपण काही पाक करत नाही आहोत. पाक केला तर वडी चुकू शकते, पण पाक नाही करायचा. आता हा गोळा तयार व्हायला लागला की आपण थापून घेणार आहोत. त्यापूर्वी मी पुन्हा थोडंसं अर्धा चमचा फक्त तूप ह्यात घालतेय, म्हणजे त्याला एक वेगळंच ग्लेझिंग येतं. आपण टोटल 2.5 चमचे तूप वापरलेलं आहे. हे पाहता, हे कढईपासून सुटायला लागलंय बघा. कढईला चिकटत नाहीये अजिबात. म्हणजे हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता मगाशी जी आपण पोळपाटाला तूप लावून ठेवलंय, मी आता पोळपाट घेते इथे. आता मी काय करणार आहे, गॅस बंद करते आणि ही जी कढईची हीट आहे ना त्याच्यावर फक्त 1-2 मिनिट हे सतत परतायचं, म्हणजे मग ते व्यवस्थित तयार होईल. आता तुम्ही नीट जर बघितलं तर हे पहा, हे कढईला अजिबात चिकटत नाहीये. ही त्याची टेस्ट आहे की हे आपलं मिश्रण तयार झालं. ते कढईपासून असं सुटायला लागलं की समजायचं हे मिश्रण आपलं तयार झालं. आता ह्या पोळपाटाला जे मी ते तूप लावलंय, तुम्ही तेल लावलं तरी चालेल तुमच्या आवडीनुसार. तर मी ह्याच्या खाली थोडेसे तीळ आणि खोबरं घालणार आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी चालणार आहे, पण ते दिसताना वडी छान दिसते म्हणून घालायचं. ही वडी किंचित जाडच ठेवायची असती, फार पातळ नाही करायची. आधी उलटण्याने हे व्यवस्थित असे थापून घ्यायची. आता ह्याच्यावर पुन्हा आपण तीळ
असं हाताने जरी थापलं ना तरी हाताला चिकटत नाहीये हे, म्हणजे हे तयार झालंय. पण तुम्ही हाताने करू नका, भाजू शकता गुळाच्या पाकाने, पटकन भाजतं. ह्याच्यावर खोबरं घालणार आहे. आणि हवं तर सावकाश त्याच्यावर लाटणं फिरवायचं आहे. पण लाटण्याला सुद्धा ते चिकटत नाहीये, म्हणजे चिकटायला नकोच आहे लाटण्याला सुद्धा. फक्त अगदी गरम गरम ते ओतल्या ओतल्या लगेच लाटणं फिरवू नका, नाहीतर लाटण्याला ते चिकटतं. थोडंसं कोमट होऊन द्यायचं आणि मग लाटण्याने जरा एकसारखं करायचं, म्हणजे मग हे तीळ आणि खोबरं जे काय आपण घातले ते त्याला व्यवस्थित चिकटतं. तुम्हाला हवं तर तुम्ही पातळ करू शकता, पण ही वडी थोडीशी जाडसरच चांगली लागते. आता हे आपण एकूण अर्धा तास हे गार होण्यासाठी ठेवणार आहोत. पण एक 10 मिनिटानंतर आपण ह्याच्या वड्या पाडणार आहे. जरा कोमट झाल्यावर, पूर्ण गार पण नाही, कोमट झाल्यावर ह्याच्या वड्या पाडायच्या. कारण पूर्ण गार झाल्यावर वड्या पाडायला लागलात तर त्याचे तुकडे नीट, म्हणजे वड्या नीट निघणार नाहीत, असे वेडेवाकडे तुकडे निघतील. आपल्याला छान आकारात वड्या हव्यात, म्हणून आपण 10 मिनिटांनी ह्याच्या वड्या पाडणार आहोत. हे पहा, आता हे कोमट झाले, अजून पूर्ण गार नाही झालेलं. पण आता आपण ह्याच्या सुरीने वड्या पाडून घेऊयात, म्हणजे मग त्या छान तयार वड्या पडतात. कढईच्या ज्या आहेत त्या थोड्याशा भुसभुशीत होऊ शकतात, पण मधल्या अगदी छान निघतात बरं का. हे पहा, हे अशा आहे. आता हे पूर्ण गार होऊन द्यायचंय आणि मगच ह्याच्यावरनं काढायचे. आधी काढायला गेलं तर त्याचा भुगा होईल. पूर्ण गार झाल्यावरच आता हे काढणार आहे आपण. हे पहा, आता ह्या वड्या आपल्या गार झालेल्या आहेत. आता आपण ह्या काढणार आहोत. हे पहा, किती व्यवस्थित छान निघतात. एखाद्या वडीचा जरी भुगा झाला तरी ती तुम्ही वापरू शकता. कढईच्या वडीचा थोडासा भुगा होऊ शकतो. हे पहा, अशी ही छान मऊ आणि तरी खुटखुटीत, तोंडात दात नसणाऱ्या लोकांना सुद्धा खाता येईल अशी ही आपली तिळाची वडी तयार आहे.